यवतमाळ दारव्हा तालुक्यातील दारव्हा कारंजा रोडवरील भांडेगाव येथील टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले। आंदोलकांनी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। या आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी टोल नाक्यावरील काही साहित्याची तोडफोड केली, त्यामुळे टोल वसुली काही काळासाठी पूर्णपणे बंद पडली। टोल बंद करण्याच्या मागणीवरून आंदोलकांनी ठिय्या देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे भांडेगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। टाका तोडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान भांडेगाव टोल नाका तातडीने बंद करण्यात यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। 2 मार्चला महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही या टोल बंद करण्याचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं आणि जवळपास 7 ते 8 दिवस त्याला अल्टिमेटम देऊनही प्रशासनावर यावर कोणतंही काम किंवा कोणताही टोल हा बंद केलेला नाही। त्यामुळे आजचा आमचा टोल बंदचा मोर्चा महाविकास आघाडीने हाती घेतलेला आहे आणि या संदर्भात जे 2 अधिकारी थोड्या वेळापूर्वी आलेले होते त्यांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थाने दिग्रस, दारवा आणि कारंजा या भागातला या रोडचा हा टोल इथे स्वीकारत आहे, पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दिग्रस आणि दारवा इथे 80% सिमेंट रोडचं काम झालेलं आहे आणि दारवा ते कारंजा इथे कोणतंही काम नाही, लोक 10 ते 15% काम झालेलं असूनही पूर्ण 100% टोल हा दारवा, कारंजा आणि यवतमाळ जाणाऱ्या लोकांकडून ते नाहक त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं टोल वसूल करण्यात येत आहे। त्यामुळे यांना त्वरित आम्ही सांगितलं की आजच्या आज हा टोल बंद व्हावा, कारण हा अन्यायकारक कारंजा ही फार मोठी बाजारपेठ आहे शेतकऱ्यांसाठी। सातत्याने दारवा असो, आर्णी असेल किंवा यवतमाळची इथून रहदारी शेतकऱ्यांची सातत्यानं चालू असते, त्याच्यामुळे कारण नसताना जर हा टोल त्यांच्याला लागत असेल आजच्या आज बंद होण्याकरता आम्ही हा मोर्चा स्वीकारलेला आहे। आजच्या आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की यानंतर जो कोणते वाहन या टोलच्या माध्यमातून येणं जाणं करेल त्यांनी कोणीही टोल देऊ नये असं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून